पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी इचलकरंजीतील काळ्या ओढ्यात बांध घालण्याचा इशारा आंदोलन अंकुश संघटनेने दिला होता। त्यानुसार संघटनेचे कार्यकर्ते मुरुमाचा डंपर घेऊन काळ्या ओढ्यावर जमले, पण पोलिसांनी त्यांना अडवलं। त्यामुळे आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मारला। अखेर अप्पर तहसीलदार महेश खिलारी यांनी प्रांत कार्यालयात बैठक घेण्याचं आश्वासन दिलं। त्यानंतर प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी बैठक घेतली आणि नदी प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासन खंबीर पावलं उचलेल असं स्पष्ट केलं। पण आजची बैठक म्हणजे केवळ फार्स ठरणार की खरोखर कारवाई होणार हे बघणं महत्त्वाचं आहे। पंचगंगा नदी प्रदूषणामुळे लाखो नागरिकांच्या आरोग्याचा आणि शेती नापीक होण्याचा धोका वाढतोय। अशावेळी शिरोळ तालुक्यातील आंदोलन अंकुश संघटना आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रांताधिकाऱ्यांची भेट घेऊन 15 दिवसात नदीत मिसळणारं दूषित पाणी थांबवावं, अन्यथा इचलकरंजीतील काळ्या ओढ्यात बांध घालून हे पाणी अडवलं जाईल असा इशारा दिला होता। तरीही प्रशासनाकडून कसलीही कार्यवाही झाली नाही। त्यामुळे आंदोलन अंकुश संघटनेचे कार्यकर्ते नागेश काळे, अविनाश पाटील, रावसाहेब यमकनमर्डे, भास्कर कुंभार, डॉक्टर शिवाजी पाटील, अर्जुन जाधव, विश्वास बालिघाटे यांच्यासह नदीकाठच्या 17 गावच्या ग्रामस्थांनी थेट डंपर घेऊन काळा ओढा गाठला। त्यावेळी पोलिसांनी अडवल्यानं संतप्त कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली। कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं करत थेट रस्त्यावर ठिय्या मारला। अखेर अप्पर तहसीलदार महेश खिलारी यांनी नदी प्रदूषणाबाबत प्रांत कार्यालयात बैठक घेऊ असं जाहीर केलं। त्यानंतर सर्व आंदोलक इचलकरंजी प्रांत कार्यालयात जमले। प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महानगरपालिकेचे अधिकारी तसंच प्रोसेस असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनाही बोलावून घेतलं। नदी प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा आणि शेती नापीक होण्याचा धोका वाढतोय। त्यामुळे नदीत दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी धनाजी चुडमुंगे यांनी लावून धरली। अजून 4 दिवस आमच्या प्रांत साहेबांनी हे सगळं पाणी प्रदूषित पाणी नदीत येणार नाही अशा पद्धतीचं नियोजन करतो म्हणून 4 दिवसाची मुदत मागितलेली, पण आम्ही त्यांना 8 दिवसाची मुदत दिलेली आहे। जर या 8 दिवसामध्ये हे जर प्रदूषित पाणी पंचगंगा नदीमध्ये मिसळायचं थांबलं नाही तर आम्ही आमच्या पंचगंगा काठावरच्या नागरिकांना घेऊन हे दोन्ही ओढं येत्या 8 दिवसानंतर बंद करणार आहे। आणि आम्ही इथून पुढच्या काळामध्ये या प्रांत साहेबांना सुद्धा सांगितलेलं आहे की ते बंद करण्यासाठी प्रशासनानं सुद्धा आम्हाला सहकार्य करायला पाहिजे, कारण ही सगळी बेकायदेशीर कृत्य करायला लागलेत आणि आमच्या भागाला या आरोग्याच्या फार मोठ्या गर्तेत ढकलत आहेत। आमची एवढीच विनंती आहे, 4 दिवसात हा विषय संपावा, पाणी यायचं बंद व्हावं, अन्यथा आम्हाला टोकाचा निर्णय हा घ्यावा लागतो। नेहमीप्रमाणे या बैठकीतही प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि इचलकरंजी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ठरलेली उत्तरं देत आश्वासनं दिली। प्रत्येक विभागानं आपली जबाबदारी ओळखून नदीत दूषित पाणी मिसळणार नाही याची खबरदारी घ्यावी आणि प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्या घटकांवर सक्त कारवाई करावी अशी सूचना प्रांताधिकारी शिंदे यांनी दिली। पुढील 8 दिवसात पंचगंगेत दूषित पाणी मिसळणं बंद झालं नाही तर ओढ्यावर बांध घालणारच, शिवाय प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करणार असा इशारा आंदोलन अंकुश संघटनेनं दिलाय।